असा खेळ तुम्ही कधी खेळलाय का? तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी लवकर उठलो. आज लवकर उठलो बरं का, कारण आपल्याला जायचं होतं पुण्याला जायचं म्हणून मस्तपैकी केस कापाय गेलो. कसा दिसतोय, केस बिस कापले, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. पुण्यात स्वारगेटला तर पोहोचलो, पण तिथून मला जायचं होतं उन्हाळी सुट्टीनिमित्त आयोजित केलेल्या एका शिबिराला. मग जायचं कसं प्रश्न पडला. मग डोक्यात विचार आला की अरे आपल्याकडे तर उबर ॲप आहे. उघडला ॲप आणि केला रिक्षा बुक. काही मिनिटातच रिक्षा आपल्याला घ्यायला आला. रिक्षावाल्या काकांना OTP वगैरे सांगितला आणि आपण निघालो. आता रिक्षामध्ये बसल्यावरती काकांसोबत मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या आणि काकांचा स्वभाव एकदम फ्रेंडली होता. आणि पुण्यामध्ये एवढी ट्रॉफिक असताना पण एकदम वेळेवरती मला काकांनी तिथे पोहोचवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला माहिती का, अहो या उबर ॲपच्या पहिल्या बुकिंग वरती ना 3 राईड फ्री आहेत, एकदम फ्री. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आपण फुकटचं काही सोडत नाही. बोलण्याच्या नादात कधी मी माझ्या लोकेशनवरती पोहोचलो समजत नाही. रिक्षातून उतरल्यावरती काकांना खूप खूप धन्यवाद दिलं की त्यांनी मला वेळेवरती तिथं पोहोचवलं. अहो तुम्ही पण मग उबर ॲप डाउनलोड करा आणि माझ्यासारखं पहिल्या 3 राईड एकदम फुकट फिरा. अशा तऱ्हेने मी यशम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या गेटवरती पोहोचलो आणि तिथं हे पहिलंच वाक्य वाचलं आणि मन एकदम प्रसन्न झालं. हॉलमध्ये जाताच देवदाचं हे गीत ऐकून तर मन भारावूनच गेलं. त्यानंतर जेवणाचा ब्रेक झाला, पोटभर जेवण वगैरे केलं आणि माझ्यासारख्या सिंगल माणसाचे हे असलं वाटायला आलं. जेवणाच्या ब्रेक नंतर छोटासा गेम घेतला आणि भाऊनं तर पाण्याचा चमचा त्याच्या नाकातच वाचला. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग संपला.